चला खरोखरच खूप मजा आली. अनेक मित्र आम्हाला देखील बघायला मिळालं. साहेब तुमचं देखील मनापासून धन्यवाद. मागील 5 दिवसापासून सातत्यपूर्ण घरदार सोडून आता कुठेतरी वाटेल की आले आमचे दादा घरात असं वाटतं. आज बाजू फक्त झोप घेतील तुम्ही. खरोखर असंच प्रेम करा. पालघर अजून पुढे बघायला मिळेल. आपण सर्वांना एकत्र येऊया आणि क्रिकेट व्यतिरिक्त अनेक काही कामे येतील ते देखील आपण करायचं आहे. शिक्षणामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ते आपली फी भरू शकत नाही, खूप हुशार असतात. त्यांच्यासाठी देखील काम करतो. विनंती करीन मी ज्याप्रमाणे आतेज राऊत धर्मवीर चषक करतो पूर्णतः त्यांना मिळणारा संपूर्ण पैसा तो पेशंट लोकांना खर्च करतो. एक पूर्ण पॅरेल आहे, खाली त्याला बायसिकल दिला आहे पण त्याची विधी चालू आहे आणि 2 वर्षात तो चालायला लागेल असं डॉक्टरने सांगितलं आहे. आणि जेव्हा तो 2 वर्षांनी चालेल तेव्हा ज्या वेळेला फायनल मॅच होईल तेव्हा त्याचा प्रमुख पाहुणा म्हणून त्यांना बोलवलं. असं आतेज राऊत ओळखत असाल तुम्ही सरावलीचे, ते त्यांचं काम करतात. त्यांची मॅच आम्हाला करावंच लागतं. आम्ही ते बघतो आणि टोटली सोशलवर. आणि जेव्हा दोन्ही टीम जिंकतात तेव्हा संपूर्ण एंट्री दोन्ही संघ पार्ट म्हणून त्यांना ते देतात की तुम्ही चांगलं काम करता. अशा पैसे तुमच्याकडून आपण अपेक्षा पुढच्या कारण एवढं मोठं काम आहे. कारण माणसाची नीतिमत्ता कुठेतरी देऊ आपला परमेश्वर बघायला मिळतो. आणि तुमच्यासारखे चला या मंथनजी येतात घेऊन. चला दोन्ही संघ आलेत. बिरवाडी संघ या, नवरी संघ समोर या, शिरगाव संघ समोर या, पालघर संघ समोर या. यस येतात. मंथनजी या प्लीज. त्यांचाच मान आहे. जवळचं गाव आहे, ते गावचे होस्ट आहेत. आपण मंथनजींना करूया आपण पाहिजे डिस्ट्रीब्युशनसाठी. या तुम्ही. मंथनजी बेस्ट फिल्डर पण काढायचं आहे. हा मंथनजी बेस्ट फिल्डर देखील आहे. पटेल साहेब तुमची देखील आठवण येईल. काय सुंदर व्याकरणाची भाषा त्यांची ऐकायला मिळते. चला बी रेडी या. बिरवाडी संघ या ना, नवरी संघ या. हो पालघरचा संघ आलाय. चला पहिला आपण बेस्ट फिल्डर म्हणून बक्षीस देणार आहोत. प्रथमतः या सामन्याचा मॅच आपण देणार आहोत. चला या. जीवा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जीवा या. तुमचे 500 रुपयाचं बक्षीस देखील माझ्याकडे आहे. राहिलं तर म्हणजे काकाने पैसे दिले नसं व्हायला नको, हक्काने मागून घेईल. पण तुमचे 500 रुपये दिलेत. ज्या पैसे तुम्ही गोलंदाजी केली, काय मॅजिकल गोलंदाजी बघायला मिळेल. लेग ब्रेक गोलंदाजी बघताना ज्या आर्यनच्या मैदानावर 8 षटकाचे सामने व्हायचे तेव्हा लेफ्ट आर्म लेग ब्रेक तुम्हाला बघायचं. जीवा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जीवा या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. अनुराग चव्हाण या. अनुराग चव्हाण या ना, कुठे असले प्लीज. तुमचं एक मोठं काम आमच्याकडनं झालं. खूप चांगलं इथे आहेत बघा, इकडे. चला आपण मॅन ऑफ द मॅच सन्मान करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी करता आपण बघितलाय. या सामन्यात देखील खूप चांगली गोलंदाजी करताना बघितले. आणि हे 500 रुपयाचं बक्षीस देखील तुम्हाला दिले गेले आहेत. आपण बाईट नाही घेणार कारण प्रत्येकाने जायचं. बऱ्याचशा लोकांचे दुट्या असं मला कळले. चालेल ना? ओके. जेव्हा तर मला होत न बोलता थँक्यू सो मच. आता आपण जाऊया खऱ्या प्राईजकडे. इथे जर बघतोय चला बेस्ट फिल्डर एनीबडी गेजिंग कोण होऊ शकतो. असं नाही की सेमीफायनल ज्यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये पाठीमागे असताना 2 सामन्यामध्ये 6 झेल घेतले, 4 स्टंपिंग केलेत आणि तो तुम्हाला बघायला मिळतोय. जय अंबे सातपाडीचा जयेश यांनी 4 स्टंपिंग आणि 6 कॅच घेतलेत आहेत का? जयेश या.
जय अंबे सातपाटी नसेल तर कोणी त्यांच्या याच्या सपोर्टर या तिकडे ट्रॉफी घेऊन या. जयसाठी जोरदार टाळ्या. एक अतिशय चांगला यष्टीरक्षक आपल्याला या भागात बघायला मिळतोय. या साहेब आपण समोर यायचंय, बक्षीस द्या. खरोखरच थँक्यू सो मच. निश्चितच आपण जयेश सरचे कौतुक करायला पाहिजेत. बेस्ट बॉलर खूप वेगळा निकाल लागलाय. ज्याने इकॉनॉमिकली देखील गोलंदाजी केली, ज्याने चांगल्या विकेट देखील काढल्या आणि सर्वात जास्त विकेट घेताना या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ठरतोय पवन सूत नवलीचा ध्रुव घरात. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. ती सायकल देखील हिरवीवाली सायकल घेऊन ध्रुव घरात चलतोय या वर्षीचा बेस्ट बॉलर. या ध्रुव घरात. ध्रुव या. आहा काय सायकल मॅन असं म्हणतात ना, संधी की सायकल सोने की सीट आओ चलो डार्लिंग डबल सीट. आहा काय ध्रुव बघायला मिळतंय वरती. आणि सायकल इथे ठेवा, सायकलवर बसा आणि पोझिशन द्या. गुड बॉलिंग परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये ध्रुव तुम्ही दिला गेला. या पवन सूत नवली त्याचं फोटो सेशन तर करा. जोरदार टाळ्या असायला पाहिजे ध्रुवसाठी. उत्कृष्ट गोलंदाजाची म्हणून त्याची निवड केली या स्पर्धेमध्ये. अप्रतिम क्या नजारा है. सवालच नाही. सर्व मुलं तर सांभाळायचं आहे, त्यांना करायचं आहे. थँक्यू सो मच. अप्रतिम. आपली सायकल बाईट नाही घेणार मी घेणार. चला नंतर आपण बेस्ट बॅटरसाठी जातोय. बेस्ट बॅटर ज्याने खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी तुम्हाला करताना बघायला मिळाली आणि तो ठरतोय बेस्ट बॅटर. एनीबडी गेसिंग बेस्ट बॅट्समन. तुषार मोरे ठरतोय बेस्ट बॅटर. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग आवरच्या पहिल्या दिवसात देखील केली होती आणि आज देखील चांगली बॅटिंग करताना आपण त्याला बघितलंय. 40 बॉल मध्ये 77 धावा त्याच्या नावावर आहेत. जोरदार टाळ्या तुषारसाठी असायला पाहिजेत. आणि त्याची मुलं बाळ आहेत, शाळेत शिकतात, कोण ट्युशनला जात आहेत, कोण आजीसाठी काय काय आणायला जातात, जायला लागेल ना. मोरेजी जलवा है आपका. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आता आपण चौथ्या नंबरचं बक्षीस देऊ. मॅन ऑफ द सीरीज सस्पेंड ठेवूया. सनराइज पालघर संघ चौथ्या नंतर या सनराइज पालघर चौथा संघ ठरतोय. जोरदार टाळ सनराइज पालघर साठी झाला पाहिजे. 25,000 रुपयाने ट्रॉफी. क्या सनराइज का धमाका आहे. सकाळच्या सत्रामध्ये खेळताना मैदानामध्ये असताना पुरेपूर फायदा उचलला. वेल प्लेड बॉल बॅटिंग अँड बॅट बॉलिंग. 25,000 रुपयाचं पारितोषिक. या ना 25,000 चेक कसं द्यायला पाहिजे. चालेल द्या ना. घ्या घ्या पटेल साहेबांचा फोटो घ्या. सकाळी दाखवतील वहिनीना की बघा मी कुठे होतो रात्रभर. हे बघायला तुम्हाला मिळेल. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. तिसरा संघ या वर्षीचा तुम्हाला बघायला मिळेल. चौथा नंबरचा संघ पाहिला पण. 4th प्राइज. चला यानंतर आपण बघतोय थँक्यू सो मच. अप्रतिम खेळ केला तुम्ही. 3rd प्राइज तुम्हाला बघायला मिळते ज्याने सातत्यपूर्ण खेळ केला आणि प्रत्येकाची मनं निघली. जय अंबे सातपाटी 3ऱ्या नंबरचा विजेता ठरतोय. 25,000 रुपये रोख पारितोषिक आणि ही ट्रॉफी. जोरदार टाळ्या संघासाठी असायला पाहिजेत. या सातपाडी संघ खरोखर तुमचा देखील खेळ आम्हाला चांगला बघायला मिळाला. अप्रतिम खेळ, चांगली गोलंदाजी, चांगलं स्पोर्ट्समन स्पिरिट या संघाने दाखवलं.
आहा दादा क्या हसी के हंगामे लग रहे हैं. ही सर्व फोटो तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतील. थँक्यू सो मच. आणि आता जातो मॅन ऑफ द सिरीज. चला आता जातोय बक्षीस मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी. चला मॅन ऑफ द सिरीज आपण अजून सस्पेंड ठेवूया. रनर अप ट्रॉफी आपण देतोय. 50,000 रुपये कॅश प्राइज आणि उपविजेता ठरलाय पवन सूत नवली. सर्व संघाने या तुझं फोटो सेशन केलं जाईल कारण पुढच्या वर्षी आठवण तुम्हाला बघायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज अजून सस्पेंड मध्ये 3 खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मध्ये आहेत. जोरदार टाळ्या पवन सूत नवली संघासाठी असायला पाहिजेत. या 2 कडचे बाकी बाहेर घ्याल या. या लिहिलेलं घडत तुम्हाला बघितलं आम्हाला खूप बरं वाटतं की खरंच जुनं नाटो नाव देखील बघायला मिळते. काय सुंदर परफॉर्मन्स दिला गेला पवन सूत नवली संघाने. हुकूमत गाजवली या मैदानावर आणि खरोखरच ह्या मैदानावर एक वेगळा खेळ वेगळा आत्मविश्वास तुम्हाला बघायला मिळतोय. पवन सूत नवली रनर अप टीम यावर्षी ठरते. आमदार चषक 50,000 रुपये रोख आणि हॅलो चला प्रणय घरत 1 मिनिट या. बाईट घेणार नाही फक्त 1च मिनिट या. प्रणय घरत नाही या. प्रणय घरत या. एक सिनियर खेळाडू म्हणून तुमची खूप मोठी इज्जत आम्ही करतो कारण तुमच्या बॅटिंग बघताना बघितलं. ओव्हरऑल टुर्नामेंट बनवणं आयोजनाबद्दल काय म्हणा एवढंच फक्त सांगा. ॲक्च्युली ते सांगेल की नाईट मॅच भरवणं हे खूप कठीण आहे आणि कुमार माळी आणि त्यांच्या ग्रुपने हे खूप करून दाखवलं आहे. 2 दिवसात त्यांच्या मनामध्ये आला नाही त्यांनी आयोजन केले आणि टीम जमा केला आणि खूप चांगलं आयोजन आणि बक्षीससुद्धा चांगली दिली. आणि पहिलं तर एवढंच सांगितलं की खूप आयोजन चांगलं केलं. त्यांच्या सगळ्यांकडून मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि बिरवाडी संघाने खूप चांगला खेळ केला त्यांचेसुद्धा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे एका मोठ्या खेळाडूचं साईन आहे. अजून देऊ यानंतर अजून थांबा. आता बाकी जातो आपण मॅन ऑफ द सिरीज साठी जिथे 1 2 3 4 5 खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांनी आपल्या बोटाच्या जादूवर गाजवली. 8 विकेट ज्याने घेतलेत आणि जो ठरतोय जीवा घरात ठरतोय मॅन ऑफ द मॅच. भारताच्या इतिहासामध्ये प्रथमतः टीव्ही चेक करून दिला गेलाय. ही स्पर्धा जीवा घरात या ठरतोय मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. जीवा घरात काय दिवस आले तो तुझे खरोखर प्रणालीमध्ये चमकला आणि रात्रीमध्ये झळकला असं तुम्हाला बघायला मिळते. बघा वॉरंटी आणि गॅरंटी दोन्ही दिले गेले आणि हे फक्त भारताच्या इतिहासामध्ये प्रथमतः तुम्हाला आर्यनच्या मैदानावर युवा सेना आयोजित आमदार चषकामध्ये बघायला मिळेल. जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजेत. जेव्हा जास्त विचारणार नाही. यू आर मॅरिड. तुम्ही विवाहित झालात. लग्न झालंय का तुमचं. आता तुमच्याकडे रांगा लागेल ना जेव्हा लग्न मुलं अरे योच तो पोर ज्यानंतर एवढी बॉलिंग टाकली वगैरे यावर्षी विचार आहे का करण्याचा. ओहो म्हणजे पोरगा बोललाय. थँक्यू सो मच. अनेक अनेक शुभेच्छा. असंच खेळत राहा आणि चांगलं पाहिजे गोलंदाजी बघूया. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन साहेब या. आमचे कुठे गेले साहेब. यांनी ज्या संपूर्ण ट्रॉफ्या दिल्या याच्याशी जोड असायला पाहिजेत. या वर्षीचा विजेता थाटा मातार जिंकणारा 1 लाख रुपयाचं पारिक आणि आमदार चषक ह्याचा विजेता संघ तुम्हाला बघायला मिळतोय. 1 ना 2 नव्हे. जय हनुमान बिरवाडी संघ या सर्व संघांचे आयकॉन असतील आणि खरोखर या तुमचं जय बजरंग हनुमान जय बजरंग बिरवाडी संघ या सर्व संघांनी आयकॉन खेळाडू आहेत का तुमचे. या आता दोघांनी देखील प्रथमेश असतील तर या. पवन केळी तुम्ही देखील असतील तर या. खरोखर एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. सातत्यपूर्ण खेळ करताना या मैदानात तुम्हाला बघायला सांघिक खेळ कसा करावा बॅटिंग बॉलिंगच्या बळावर कसा सामना जिंकाय तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतो. विजेता संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन 1 लाख रुपये रोख आणि ही धगधग तुम्हाला बघायला मिळते. आपण पाहत आहात विजेता संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बिरवाडी. पवनजी या ना. प्रथमेश ठाकरे या प्लीज प्लीज या. प्रथमेश ठाकरे पवन किणी हे 2 आयकॉन खेळाडू होते या संघाचे आणि खरोखर त्यांच्या आयकॉन संघाच्या खेळाडूच्या जोरावर यांनी जो स्पर्धा जिंकलाय. पण तेवढ्या तडीची बॉलिंग तुम्हाला जीवकडनं पाहायला मिळाली. खरोखर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. प्रथमेश ठाकरे कडनं बघायला मिळाले. पवन किणी कडनं बघायला मिळाले. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि आयकॉन खेळाडू कसे असावे हे प्रत्येक आयकॉन करून दाखवलाय.
कीर्तिजी थांबा, कीर्तिजी थांबा, तुम्ही फक्त कीर्तिजी करत तुमच्यासाठी एक इकडे कीर्तिजी काय म्हणा बघा 2 दिवसामध्ये आणि पवन आणि प्रथमेश तुम्ही देखील यायचं आहे. पवन आणि प्रथमेश या 2 दिवसात ही स्पर्धा ठरवली आणि 2 दिवसामध्ये स्पर्धा यशस्वी झाली, ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? 2 दिवसामध्ये कीर्ती स्पर्धा ठरवली आणि ही स्पर्धा एवढी मोठी यशस्वी गेली, आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच सुंदर होतं, परंतु मी एका व्यक्तीचं नाव घेईल, अल्पेश राऊत. या आम्ही एंट्री खेळणार नव्हतो, कारण प्रत्येक टुर्नामेंट हरतो, प्रत्येक आता आमची इतकी टीम मोठी नाही मिळत का प्रत्येक एंट्री फी करणार. पण त्यांनी आम्हाला बोलले का तुम्ही बिंदास खेळा, एंट्री फीचं वगैरे टेन्शन, मी तुम्हाला एंट्री फी करेन आणि खेळा तुम्ही बिंदास. आणि फायनल मारली, खूप आनंद झाला, कारण फायनल मारली लहान टीमला नवलीला हरवलं ते एक आनंद झाला, कारण मोठी टीमला हरवतं तेव्हा कोणी पण बोलतं, तेव्हा मोठी टीमला हरवतं तेव्हा नाव होतं, दुसरं लहान टीमला हरवून कोण नाव नाही घेत. खरोखर खरोखर आणि तेच तर तुम्हाला पडणे सांगितलं की तुमचा देखील खेळ चांगला बघायला मिळाला. या ना पवन किणी, एक मिनिट या पवन किणी, फोटो. थँक्यू सो मच. आणि इथे सर्वांचं, आमच्या पंचांचं, आमच्या कॉमेंट्रीचं, आमच्या यूट्यूबरचं, आमच्या सर्व आयोजनाचं आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर आम्हाला क्षमा करा. हा कार्यक्रम सर्वांकडे जाहीर करतो. गेट टुगेदर एन्जॉय करा, पण घरी जाताना गाडी बाकी प्रत्येकाने सावकाश सारखा, कारण प्रत्येकाच्या घरी कोण ना कोण तुम्हाला बघायला मिळतो. आम्हाला देखील आनंद वाटला, समालोचन करण्याची संधी दिली मला. अनुराग, तुझं मनापासून कौतुक की पालघरवासियांना आमचा आवाज आमच्यावर पोहोचवला आणि तुमच्यासारखे